प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मान्यवरांच्या शुभ हस्ते पण तिथे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे आपण देणार आहोत. सूर्यकांतची कदम इथे उपस्थित आहेत, त्यांचा ते यथोचित मान सन्मान करूयात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दिवसला आपण इथे देऊयात मॅन ऑफ द मॅच. अभिषेक जी आपण विनंती असणार आहे. चला टीम करवाजीवाडी बॅटर्स आपल्या लगेच मैदानामध्ये पाठवा. बराच आपल्याला उशीर आपल्याला झालेला तो कुठेतरी आता भरून काढायचं आणि संध्याकाळची फायनल मॅच सुद्धा आपल्याला दिवसाच्या उजेडामध्ये प्रकाश देवतामध्ये आपल्याला तिथे खेळायचे. अक्षयची देणगी आपण कुठे असेल त्यांना विनंती असणार आपण इथे संपर्क साधायचा. चला टीम करवाचीवाडी आपले बॅटर्स आपण लगेच मैदानामध्ये येऊ द्या. टीम गडी संघ आपण देखील लगेच सदस्य सजवून घ्या. मॅच क्रमांक 3 ला आपण इथे लगेच सुरुवात करणार आहोत. जाऊ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण मॅच क्रमांक 3 आपण आजच्या दिवसामध्ये पाहतो. एका साईडला टीम खर्डी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आपण करवाचीवाडी. एक चांगली मॅच आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या खेळाडूंना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि मॅचला सुरुवात करूयात. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. सामन्याला सुरुवात होते. पहिला षटकातील पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटनं बॉलला पाठवलंय स्कोर लेगच्या दिशेने. या पहिल्या बॉल वरती पहिला वार बॉल सीमा पार. धावा मिळेल 4 चौकार. लगेच आपला 12वा प्रतिनिधी पाठवा एक विनंती असताना आज दिवसभरामध्ये आपण ते रूल्स अँड रेग्युलेशन त्याला फॉलो करणं फार गरजेचं आहे. पहिला बॉल चौकार. दुसरा बॉल कलात्मकता पाहायला मिळाली. पॉइंटला पाठवून दिलंय पॉइंट कव्हरच्या दिशेने. ही बॉल सीमा पार. याही बॉलवरती धावा मिळते 4 बॅक टू बॅकचा. दुसरा चौकार. अडकले साहेब इथे उपस्थित आहेत तर त्यांचा हेतूची मान सन्मान करूया. मी विनंती करतो विजयजी का आपल्या शुभास आपण त्यांचा हेतूची मान सन्मान आपण करूयात. गणेशजी अडकले साहेब आपण विनंती असणार आपण तिकडे या. त्याचबरोबर राजेंद्र कदम आपण आज विनंती असणार आपण हेतूची मान सन्मान करूया. मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅच अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत
आणि त्या दोन मॅच मध्ये आपल्याला दोन संघामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते जिथे पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. त्याच्यानंतर मग एक कुठेतरी विकेट घेण्याची संधी गोलंदाजाने निर्माण केली होती, परंतु ती तिथे कॅच ड्रॉप झाली. फलंदाजाला जीवनदान मिळालं आणि त्या बॉलवरती आता सिंगल अर्जित केली गेली. आघाडीला आलेली जोडी आपल्याला पाहायला मिळाली. निखिल उजरा आणि त्याचबरोबरने विराज राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि बॉल ड्रायव्हरवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी राज हा गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय. टीमचे धावसंख्या पोहोचवले ते म्हणजे 9 या आकड्यावरती. विराज डावकुडे हाताचा बॅटर सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल अगदी विचार केला तर फुल टॉस पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता आणि यावेळेला लॉफ्ट करायचं होतं आणि त्या कारणाने आपल्याला हा सिंगल मैदानाच्या देताना पाहायला मिळाला. या बॉलवरती आपल्याला सिंगल येताना पाहायला मिळाली. सिंगलने टीमची धावसंख्या आपल्या पुढे जाताना जाऊन पोहोचली म्हणजे 10 या आकड्यावरती. पुढचा बॉल फिंगर रोल केले होते. निखिल जाणलं फॅन्टॅस्टिक फॅब्युलस. इट्स अ ट्रीमेंडियस बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. ही बॉल फुल टॉस पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला होता आणि या बॉलवरती लॉंग द कार्पेट आपल्याला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाली. ही बॉलवरती आता सिंगल अर्जित झाली आहे. टीमच्या धावसंख्येला पुढे 17 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपुष्ट झालंय. 6 बॉलमध्ये अद्यापर्यंत धाव बनवले गेले त्या म्हणजे 17. पहिलं षटक इथे संपुष्ट झालं. P1चं षटक होतं आणि P1च्या षटकामध्ये अगदी पुरेपूर तिथे फायदा उचलला गेला. संघाच्या धावसंख्या पोहोचवते म्हणजे 17 या आकड्यावरती. पॉईंट ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी संकेत हा गोलंदाज सज्ज होईल. पहिला बॉल गोल टप्प्याचा खोदून काढला होता. 100 दिशेने हा बॉल फार वेगाने सीमा रेषा गाठतोय. क्लासिकल स्ट्रोक निखिलच्या बॅट मधून बॉल सीमा बार चौकार. निखिलचा विजय केला तर अगदी बरेच हंगाम आहेत आणि टीम करबाचीवाडी संघाकडून अक्षरशः गाजवलेत आणि त्याच वेळेची बॅटिंग आपल्याला आज निखिलच्या बॅटमधून पाहायला मिळते. पुढचा बॉल खोलवर डब्याचा समोरच्या दिशेने खेळला फटका हवाई सफर. बॉल
धावसंख्या आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल, जाऊन पोहोचते म्हणजे 27 या आकड्यावरती 27 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल हाफ ट्रायकर होता, बॅटला स्विंग केलं होतं, बॉलला स्क्वेअरच्या दिशेने पाठवायचं होतं, तिथे कॅच घेण्याची संधी होती आणि ती कॅच ड्रॉप झाली आहे. पहा, पहिल्या षटकामध्ये निखिलची कॅच ड्रॉप झाली, तेव्हा सुद्धा त्याने धावा बनवलं गेलं होतं. याही षटकामध्ये आता त्याची निखिलची कॅच ड्रॉप झाली, म्हणजे 2 जीवनदान मिळाले. कॅच जेव्हा जेव्हा ड्रॉप होते तेव्हा तेव्हा फलंदाज अक्षरशः विध्वंस आपल्याला होताना पाहायला मिळते. तुम्हाला आठवत असेल रोहित शर्माची खेळी, अक्षरशः 22 धावे संख्येवरती तिसारा पर्यंत ती त्याची कॅच सोडली होती. त्याच्यानंतर आपण तुम्हाला मी संपूर्ण विश्वाने तो विश्वविक्रम आपल्याला होताना पाहायला मिळाला. तब्बल 264 धावा त्याच्या बॅट मधून अगदी वैयक्तिक, त्या म्हणजे वन डेच्या मॅच मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाल होत्या. संघाची धावसंख्या आपल्याला पाहतो ती म्हणजे 28 या आकड्यावरती. अजूनही आघाडीची जोडी आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळते. डावकर हाताचा विराज आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बऱ्याचशा वेळानंतर येताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल, हाही बॉल ओव्हर फुलटॉस होता, याही बॉलवरती आडव्या बॅटने खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु या वेळेला आता कुठेतरी सिंगल आपल्याला येताना पाहायला मिळतो. विराटचा विचार केलात ना तर मग अगदी त्याने ज्या आपल्या या असोसिएशनच्या SCPL लीग होतात ना त्या अक्षरशः गाजवल्यात, परंतु आज कुठेतरी तो थोडासा स्ट्रगल करतोय. अगदी फुलटॉस बॉलचा तितकाचा फायदा उचलता आला नाहीये, परंतु निखिलची बॅट बोलते. निखिलच्या बॅटमधून अद्यापर्यंत 3 चौकार आणि 2 षटकार आलेत. मिनी हेलिकॉप्टर लँड आपल्याला होताना पाहायला मिळाला. बॉल मिड विकेटच्या दिशेने प्रतीक आले होते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, वेगाने आला, चांगला क्षेत्ररक्षण केलं, चांगली फेकी केली आणि या बॉलवरती धावा मिळाल्या त्या म्हणजे 2. दुहेरी धावसंख्येने टीमची धावसंख्या आपल्याला पुढे जाता पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ना ती म्हणजे 31 या आकड्यावरती 31 ऑन स्कोर कार्ड. 5 बॉलचा खेळ झालाय बघता बघता, हा शेवटचा बॉल. षटक क्रमांक 2 पाहतोय. टीमची धावसंख्या 31, म्हणजे बराचसा आता फायदा उचलताना पाहायला मिळाला टीम करबाजीवाडी या संघाकडून. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे, त्याच्यानंतरची ओव्हर अजूनही बाकी असणार आहे, परंतु हा शेवटचा बॉल देखील महत्वाचा असणार आहे. पुढचा बॉल खोल टप्प्याचा पुढे आले, बॉलला पुढे पाठवायचं होतं लॉंग ऑनला, या वेळेला कोणतीही चूक करत नाहीये. 2 कॅच ड्रॉप, त्याच्यानंतर तिसऱ्या वेळी सुरुवात होते. पहिला बॉल कोर्टपाचा बॉल अलंग गारपीट, आपल्याला हा बॉल वेगाने ट्रॅव्हल होताना बांधले, चांगले क्षेत्ररक्षण राहिले रुपेच, वा काही दर्जेदार क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट सुद्धा झालाय, परंतु विचार केला तर मग तो इथे डायरेक्ट हिट कुठेतरी अंगला देताना पाहायला मिळेल, जिथे 1 धाव कंप्लीट झाली होती आणि आता 2 धावा आता सहजरित्या इथे कंप्लीट झाल्या. चांगले क्षेत्ररक्षण झालं, चांगली फेकी सुद्धा राहिली आहे रुपेची, परंतु 2 धावा इथे बनवल्या गेल्या. दुहेरी धावणे टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोरला होती ती म्हणजे 33 या आकड्यावरती 33. 5 बॉलचा खेळ आता बाकी असणार आहे. या पहिल्या इनिंग मध्ये स्ट्रायकिंग एंडला विराज, नव्यानं आलेला नरेश तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. ओहो, या वेळेला दांडी दांडी दांडी
नव्याने आलेला बॅटर आपल्याला स्टॉकिंगला पाहायला मिळतील. पार्थ हा खेळाडू होता सज्ज होईल, त्याला शेवटच्या 4 बॉलचा खेळ तो करायचा आहे. तुमच्या धावसंख्या थांबली होती म्हणजे 33 या आकड्यावरती. पुढचा बॉल. हो, यावेळेला दुसरा धक्का प्रतीक्षा माध्यमातून, यावेळेला बॅट्समन क्लीन बॉल. आणखीन एक धक्का, धक्का क्रमांक 3रा हा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम खरबाची वाडी संघाला. चला बंद पुन्हा एकदा मॅच नव्याने बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. जिथे अद्यापपर्यंत विचार केला तर प्रत्येकने चांगली गोलंदाजी केली या हंगामामध्ये. प्रत्येकने प्रभावित केले या संपूर्ण खेळाडूंना. ज्या पद्धतीने तो त्याचा ऍक्शन आहे, ज्या पद्धतीने वेग आहे, अचूक टप्पा आहे, चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो. नव्याने डावकुरा त्याचा बॅटर आपल्याला स्ट्रायकिंग इनला पाहायला मिळतील. 3 बॉलचे खेळ अजूनही बाकी असणार आहे या पहिल्या इनिंग मधील. अगदी जवळ आपल्याला हे क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतं. समीर पुन्हा एकदा सुरुवात होईल. त्यातील पुढचा बॉल हॅट्रिक वरती. ओहो, यावेळेला 3 यश उद्ध्वस्त केल्यात. प्रतीक द अनस्टॉपेबल विकेटचा बदल. आपल्याला दाबोवरती पाहायला मिळाल्या होत्या. म्हणजेच विचार केला तर मग 15.50च्या सरासरीने धावा बनवल्या जात होत्या पहिल्या 2 षटकामध्ये. त्यानंतर कुठेतरी प्रतीक आले, पहिल्या बॉलवरती जरूर 2 धावा आल्या. त्याच्यानंतर हॅट्रिक मिळवली. हॅट्रिक मिळवली कशा पद्धतीने? 3 वेळा फलंदाजाचा यष्टा त्याने उद्ध्वस्त केल्या आणि 3 फलंदाजाला त्याच पद्धतीने मैदानाच्या बाहेर पाठवलं. प्रतीक मॅन फ्रॉम खर्डी एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज, प्रभावित केलं त्याने या हंगामामध्ये. आणि येणाऱ्या SCPL मध्ये नक्कीच या गोलंदाजीची चर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु या मॅच कडे वळूयात. अजून विचार केला तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन आलेला बॅटर आपण पाहतोय तेजस. ही बॉल त्या जाडणीचा पाहायला मिळाला होता. लॉफ्ट करायचं होतं परंतु आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आत येताना पाहायला मिळेल. आता मात्र शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असतोय. नरेशचा विचार केला तर तो षटक क्रमांक 2 मध्ये झाला होता फलंदाजीसाठी, परंतु शेवटच्या षटकामध्ये त्याला एकही बॉल खेळता आला नाहीये. तो नॉन स्ट्राईक गेमलाच राहिला. ही काहीतरी रणनीती होती आणि रणनीती आता टीम खर्डी संघाची आपल्याला सक्सेस होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या थांबली ती म्हणजे 33 या आकड्यावरती. 33ला 4 सध्याची परिस्थिती. शेवटचा बॉल, कोवळ्या टप्प्याचा बॉल, चांगल्या दाटणीचा पाहायला मिळाला. जिथे शॉट मिळवला हा खेळाडू आला होता. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न इथे राहिलाय. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल, परंतु कौतुक करावं लागेल प्रतीकचं. काय गोलंदाजी केली आहे. संघाच्या धावसंख्येला रोखले. संघाची धावसंख्या आपण पाहत होती म्हणजे 34 या आकड्यावरती. 34ला 5 सध्याची परिस्थिती. येणाऱ्या 18 बॉल मध्ये बनवायची आता 35 धावा टीम खर्डी या संघाला. त्याच्या आधी आपण वळणार आहोत नाणेफेकीचा गोल करण्यासाठी. मॅच क्रमांक 4चा नाणेफेकीचा गोल असेल. आपण पाहूयात मॅच क्रमांक 34 असणार आहे आजच्या दिवसामधील. टीम रामवाडी
आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम दाखणे दोन्ही कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करूयात नाणेफेकीचा गोल करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच या ही विनंती. मध्ये नाणेफेकीचा गोल होणं फार गरजेचं तर टीम दाखणे आणि टीम रामवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण विनंती करू टॉस का बॉक्स मध्ये आपण लगेचच या ही विनंती असणार आहे. टीम दाखणे आणि टीम रामवाडी दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असणार पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन तिथे उभे राहा. मान्यवरांची शुभास्ता आपण नाणेफेकीचा कौल देखील करणार आहोत परंतु या मॅच कडे सारांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळतील जिथे 18 बॉल मध्ये तर बनवायच्या 35 धाव संख्येचं लक्ष इथे आता उभारलं गेलंय. त्या धावा बनवण्यासाठी आघाडीची प्रारंभीची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळाली ती म्हणजे रुपेश आणि त्याबरोबर राज आपण पाहतोय. बॉल ट्रॅकवरती पहिलं षटक आपल्यासाठी निखिल हुजरे आपल्याला पाहायला मिळतील. चला विनंती असणाऱ्या मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. दोन्ही संघाला खूप सारे शुभेच्छा देऊ. एक चांगली मॅच आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळेल अशा आशा बाळगूयात. 18 बॉल जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची गरज. 18 बॉल 35 ची गरज. त्यातील पहिला बॉल फटका बसलाय बोराजकर हवेमध्ये. मिडॉनचा खेळाडू कोणतीही चूक करत नाहीये. पहिला धक्का मैदानाच्या बाहेर. रुपेश बॅक टू दी डगआउट. टीम रामवाडी आपल्या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा गोल केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं. पहिल्या सत्रामध्ये टीम दाखणी संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल परंतु या मॅच मध्ये काय घडलं जिथे 18 बॉल 35 चा पाठलाग करायचा होता. रुपेशने या अंगामध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे. संपूर्ण विभागामध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो परंतु या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती निखिलने त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं. आता नव्याने आलेला बॅटर ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल कोवळ टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेने उडवायचं होतं परंतु या वेळेला देखील बॉल आपल्याला यशस्वीच्या मागे आपल्याला हा बॉल विसावा होताना पाहायला मिळतो आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळेल जिथे आता चांगली सुरुवात राहिली आहे. ज्या पद्धतीने निखिलने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली होती ना त्याच पद्धतीची गोलंदाजी सुद्धा आपल्याला
करताना पाहायला मिळतो. एक अष्टपैलू खेळाडू टीम कर्बाचेवाडी संघासाठी अगदी पहिल्या हंगामापासून ते जोडले गेले होते आणि चांगली कामगिरी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी नेहमीच करताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुढे आले होते, बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं, परंतु काय घडते आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आधीताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने टीम गडी संघाने शेवटच्या षटकामध्ये मोमेंटम प्राप्त केला होता असं वाटलं याही वेळेला सुरुवात चांगली होईल, परंतु आता सुरुवात थोडीशी खराब झाली. चांगली सुरुवात झाली ती टीम कर्बाचेवाडी या संघासाठी अद्यापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला, एकही धाव आली नाहीये. पुढचा बॉल याही वेळेला फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालं आणि प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही देखील सज्ज झालोय हे सांगताना आता निखिल सुद्धा सज्ज होते. 4 बॉल डॉट झालेत, एकही धाव खर्च केली नाही.